नमस्कार, मी पुष्पावती मोरे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। मी 2 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला होता की आपण जे पोर्टलवर फॉर्म भरलेत लाडकी बहीण योजनेचे, तर ते आपण पोर्टलवर भरलेले फॉर्म आणि तुम्हाला पैसे आले नाही, तर त्याचं कारण आपण पोर्टलवर जाऊन ज्यांनी स्वतः भरलेले आहेत मोबाईलवर, तर ते तिथे लॉग इन करून तो बघू शकता। ज्यांनी दुसऱ्याजवळ भरले असतील तर त्यांच्याजवळ जाऊन देखील ते लॉग इन करून बघू शकता। असं एक आहे, तर ते बघू शकता। आणि ज्यांनी ॲपमध्ये फॉर्म भरले तर ते ॲपचे फॉर्म कुठं बघायचे, किंवा आता समजा तुमच्याकडे लॉगिंग नाही, तुम्ही स्वतः भरले, तुम्ही दुसऱ्याकडे भरलेत, परंतु तुम्हाला जाणून घ्यायचे की आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत किंवा नाही। समजा तुमचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जरी तुम्ही ॲप्लिकेशनवर भरले असतील नारी शक्ती दूत ॲपवर, तर ते तुम्हाला बघता येत नसेल पैसे आलेले आहेत किंवा नाही, किंवा तुम्ही पोर्टलवर जरी भरले असतील आणि तुम्हाला कोणाकडेच जायची गरज नाही, तर शासनाची एक वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही मी सांगते त्या पद्धतीनं चेक करू शकता। त्या पद्धतीने तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा नाही हे तुम्ही कन्फर्म बघू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर जाऊन तुम्हाला इथं टाईप करायचं आहे। बघा, इथं गुगलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं सर्चवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे सर्चवर तुम्हाला टाकायचं आहे। बघा, त्या ज्या माध्यमातून आपल्याला चेक करायचं तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते। स्टेप पूर्ण बघून घ्या म्हणजेच तुमचं लक्षात येईल, नाही तर तुमचं लक्षात येणार नाही। तर आपल्याला इथं सर्चवर टाकायचं आहे की बघा PFMS नो, तर बघा एवढंच टाकल्याबरोबर आपल्याला 1 नंबरचे ऑप्शन येतं बघा। ही ऑप्शन जरी तुम्ही याच्यावर जरी क्लिक केलं तरी पण तुम्हाला चालणार आहे। त्याच्यामुळे इतकं टाकल्याबरोबर हे ऑप्शन आपल्यासमोर येतं। केवळ पूर्ण बी टाईप केलं तरी चालेल, परंतु एवढं जरी तुम्ही टाकलं तरी तुमचं ते ऑप्शन येऊन जातं। तर तुम्ही याच्यावर क्लिक करायचे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या वेबसाईट दिसतात, तर त्याच्यातील सुरुवातीची जी वेबसाईट आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत किंवा नाही, लाडकी बहीण ॲप्लिकेशनवर तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही पोर्टलवर भरला असेल, दोघे ठिकाणी भरला असेल, तर तुम्ही घरच्या घरी तुमच्या मोबाईलवर ह्या पद्धतीनं चेक करू शकता। तर तुम्हाला ह्या लिंकवर ह्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्हाला बँकेचं नाव टाकायचं, पूर्ण टाकायची गरज नाही। आता समजा सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तर पूर्ण टाकायची गरज नाही, फक्त सेंट्रल शब्द तुम्ही टाकला की खाली लगेच तुम्हाला इथं सगळी लिस्ट ओपन होऊन जाईल। मग तिथं तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया असं तुम्ही करू शकता। बघा, तुम्ही इथं नुसतं सेंट्रल शब्द टाकला, बघा तुम्ही सेंट्रल शब्द टाकल्याबरोबर तुमच्या समोर सगळ्या बँकांची लिस्ट ओपन होते। मी इथं तुम्ही जर पाहिलं सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं, किंवा तुम्ही पूर्ण टाईप केलं तरी चालेल, परंतु सुरुवातीचे काही शब्द जर तुम्ही अक्षर टाकले तर लगेच आपल्याला बँकेचे नावं दिसतात। मग जिथं तुमची जी बँक असेल तर ती बँकेची तुम्ही थोडी सुरुवात जरी केली तरी लगेच तुम्हाला या पद्धतीनं बँक नेम दिसेल, तर बँकेचं नाव इथं आपल्याला या कॉलममध्ये टाकून घ्यायचं आहे। बँकेचं नाव टाकून झालं त्याच्यानंतर तुम्हाला एंटर अकाउंट नंबर, म्हणजे तुम्हाला खाते क्रमांक इथं टाकायचा आहे। तोच खाते क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे। का असं का करायचं आहे, कारण तुम्हाला जे तुम्ही अकाउंट नंबर टाकत आहे ते अकाउंट नंबर तुम्हाला दिसणार, त्याच्यामुळे अगदी काळजीपूर्वक टाका आणि त्याच्यानंतर इथं कन्फर्म करायचं आहे, म्हणजे तोच अकाउंट नंबर आहे तोच तुम्हाला इथं परत टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला इथं लिहायचा आहे, लक्षात ठेवा, इथं लिहायचा आहे। आणि तुम्हाला कॅप्चा समजत नसेल, इथला कॅप्चा समजत नसेल, तर तुम्हाला इथं जर तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर तुमचा कॅप्चा हा बदलू शकतो। आणि जर तुम्हाला दिसत असेल तर बदलायची गरज नाही, पण तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही ह्या ऑप्शनला क्लिक केलं म्हणजे तुमचा कॅप्चा बदलतो। आणि ते सगळं टाकून झाल्यानंतर मग तुम्हाला इथं सेंड OTPवर क्लिक करायचं आहे। बघा, भारत सरकारची कुठली वेबसाईट असेल तर ती अगदी व्यवस्थितरित्या राहते, कारण की कोणी दुरुपयोग घेऊ शकत नाही। आणि OTPच्या माध्यमातून खूप जणांची बँक खाते खाली झाले, त्याच्यामुळे OTP देत असताना देखील आपल्याला काळजीही घ्यायची आहे। तर बघा, ज्यांना लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने चेक करू। तुमचं जरी पोर्टलवर फॉर्म असेल, नारी शक्तीला असेल, तर तुम्ही या पद्धतीने चेक तुम्हाला करायचं आहे। हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला सेंड OTP किंवा SMS, मग तुम्हाला हा तुम्ही अकाउंटला त्या बँक खात्याला जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला असेल त्याच्यावर तुम्हाला OTP जाणार। मग तो OTP गेल्यानंतर मग तर तुम्हाला OTP येणार, तो OTP एंटर OTP इथं तुम्हाला टाकायचं आहे। परत तुम्हाला इथं कॅप्चा येईल, तो कॅप्चा इथे टाकायचा आहे। बघा, इथे परत कॅप्चा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय OTPवर तुम्हाला क्लिक करायचं आहे।
समजा तुम्हाला वेळेत जर तुमचा OTP टाकला गेल्यानंतर तुम्ही रिसेंड OTP देखील करू शकता, परत OTP येऊ शकतो. पण जर तुमचा तोच OTP असेल आणि कॅप्चा व्यवस्थित समजा तुम्हाला कॅप्चा दिसत नसेल तर तुम्हाला कॅप्चा इथं परत क्लिअर तुम्ही म्हणजे दुसरा आणू शकता आणि त्याच्यानंतर व्हेरीफायवर तुम्हाला व्हेरीफाय OTPवर सगळं टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय OTPवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने तुमच्यासमोर पेज ओपन होईल. तर तुम्हाला फक्त तिथे चेक करायचं आहे. बघा इथं तुम्ही जर पाहिलं तर स्कीम नेम, तर हे तुम्हाला चेक करायचं आहे. आता जर तुमचं स्कीम नेममध्ये जर तुमची मुख्यमंत्री लाडकी बहीण असं जर नाव आलं तर समजून घ्या तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत. आता अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनीस असतील तर त्यांचं अशा पद्धतीचं नाव असेल म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे हे तुमचं मानधन आहे. म्हणजे आपलं जे आहे किंवा सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान जर असेल तर तुमचं ते मानधन आहे. परंतु जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुम्हाला चेक करायचे असतील तर म्हणजे लाडकी बहीण योजनेचेच पैसे आलेले आहेत काही जर आपल्याला बघायचं असेल, कारण तिथं पैसा रुपी तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला फक्त ट्रान्झॅक्शन बघायचं आहे. आणि जर तुम्हाला आले नाही तर बघा इथं फेल्युअर रिझन देखील असतं, तर ते जर नसेल म्हणजे तुमचं तो कॉलम जर कोरा आहे याचा अर्थ तुमचं ते जर म्हणायला गेलं तर तुमचा तो देखील प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला फक्त इथं स्कीमच्या नावाच्या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे जर तुम्हाला दिसलं तर समजून घ्या तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी असतील तर ते आरामात बघू शकता. अंगणवाडी कर्मचारी असतील, सेविका मदतीस असतील तर ते देखील या पद्धतीने बघू शकता. फक्त तिथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा लाडकी बहीण असं जरी लिहिलेलं असेल स्कीममध्ये तर तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत असं आपल्याला समजायचं आहे. तर आजच्या वेळेच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की जर तुमच्याकडे तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवर जरी फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही पोर्टलवर भरला असेल, तुम्हाला कोणाकडे जायची गरज नाही. तुम्ही ह्या प्रणालीमध्ये इतर घरी राहून आपल्या मोबाईलवर ह्या पद्धतीनं तुम्हाला आलेले पैसे तुम्ही ह्या पद्धतीने चेक करू शकता. तिथं तुम्हाला जरी अमाऊंट दिसत नसेल परंतु तुम्हाला स्कीमचं नाव आलं, क्रिएटेड झालं आणि जिथं फेल्युअर रिझन म्हणजे इथं फेल्युअर रिझनमध्ये जर कोरं असेल म्हणजे समजून घ्या कुठलाही काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला तुमच्या त्या योजनेचे पैसे तुमचे आलेले आहेत, येत आहेत असा याचा अर्थ होतो. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. जर लक्षात आलं तर नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुमचं लक्षात येणार. तर ताईंनो हे मला तुम्हाला सांगायचं होतं. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओ एवढंच. धन्यवाद.